हाय हॅलो नमस्कार. ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि एक महिना झाला लसूण लावून, आणि लसूण लावून एक महिना झाल्यानंतर वरची जशी पातीची त्याच्यावर ग्रोथ झाली पाहिजे तशीच खाली कांदे सुद्धा त्याचे वाढले पाहिजेत. आणि कांदे वाढण्यासाठी त्याला आपल्याला एक खत घालावं लागतं. हे खत तुम्ही घातलंच पाहिजे लसणाला थंडीच्या दिवसामध्ये म्हणा किंवा एक महिन्यानंतर, तरच लसणाचे कांदे हे मोठे होतील आणि लसणाच्या पाकळ्या सुद्धा चांगल्या वाढतील. तर ते खत कोणतं आहे तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमधली संपूर्ण माहिती समजेल. तर आज आपण लसणाला घालणार आहोत तर ते पोटॅशियम. तर पोटॅशियम घालत असताना आपण जे खाण्यासाठी पदार्थ वापरतो तर त्याच्यासाठी आपण ऑर्गॅनिकच पोटॅशियम वापरायचं आहे. तर आज मी इथे दोन प्रकारचे पोटॅशियम खतं देणार आहे. तर ती कोणती खतं देणार आहे तर ते तुम्ही बघूयात. आपण आता जाणार आहोत आपण खत घालायला. तर चला तुम्ही माझ्या बरोबर. आणि इथे बघा माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल जास्वंदला किती छान असं फुल आलंय. ते बघा दोन फुलं आलेली आहेत. आणि हा अजून एक कळा आहे बघा, इथे फुलायला आलेला आहे. इथे कळा आहे. जर आपण झाडांची चांगली केअर घेतली नाही किंवा चांगले व्यवस्थित त्याला खतं पाणी दिले, बघा इथे पण कळा आहे, तर त्याला किती फुलं येतात बघा. छोटस झाड आहे, इकडे पण आहे एक कळा दिसत असेल तुम्हाला. केवढं झाड आहे, इथे आहे कळा. असं झाड आहे पण त्याला कळ्या बघा किती आहे, कळ्याने पूर्ण भरले आणि फुलांनी फुलं सुद्धा. तर रोज या झाडाला 2-3 फुलं असतात. आणि याच नाही तर दुसरे म्हणजे ऑरेंज कलरचं जास्वंद आहे त्याला सुद्धा भरपूर फुलं, आता सुद्धा त्याला फुलं आहे. हे बघायला छान असं या जास्वंदाला सुद्धा फुल आलेलं आहे. आता हा एक कळा आहे तो फुलून गेलेला आहे. आणि इकडे अजून कळे आलेले आहेत, ते आहेत, इथे सुद्धा आहेत. असे दररोज या साईडला सुद्धा आलेले आहेत कळा. इथे पण आहेत असे भरपूर कळे, म्हणजे दोन्ही जास्वंदाला येत आहेत. इथे आहेत ती शेवंती आहेत. इथे आता 4-5 मी भेंडीची झाडं लावलेली आहेत. तर प्रत्येक झाडाला बघा छोट्या 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 भेंड्या यायला सुरुवात झालेली आहे. 4-5ही झाडांना भेंड्या इथे आलेल्या आहेत. कुंडीतच लावलेले आहेत ते, पण चांगली ग्रोथ झाली आणि भेंड्या सुद्धा यायला लागलेल्या आहेत. आणि इथे हे टोमॅटोचं झाड आहे आणि त्याला बघा किती छोटे छोटे असे टोमॅटो आता धरत आहेत ते. इकडे खाली पण इथे बघा 2 छोटे टोमॅटो आहेत आणि इकडे आता फुलं धरलेली आहेत, म्हणजे इथे सुद्धा टोमॅटो धरणार आता. हा बघा इथे एक आहे आणि तिकडे एक आलेला आहे. हा इथे आपण लावलेला आहे लसूण. आणि लसूण बघा छान आलेला आहे, पण आता त्याला पोटॅशियम घालायला पाहिजे, म्हणून मी आता इथे घेऊन आलेले आहे. हे थोडंसं राखेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं. आणि आता 1 महिना झाला लसूण लावून, 1 महिना झाल्यानंतर आपण लसणाला हे पोटॅशियम दिलं पाहिजे. हे आहे खत, हे ना बकरीच्या लेंडीचं खत आहे. राख मला दिलेली आहे ते गुंजन मॅडमने आमच्या कॉलेजवरच्या. आणि हे लेंडीचं खत दिलेलं आहे ते पारधी मॅडमने. आणि हे आहे ते स्टोन डस्ट पावडर आहे, तर ती सुद्धा मी आता थोडीशी घालणार आहे. मी लावल्यापासून अजून त्याला काही खत घातलेलं नव्हतं. आणि त्याचबरोबर हे आपण केळीच्या सालीपासून तयार केलेलं खत सुद्धा आणलेलं आहे. हे बघा तयार केल्यानंतर अशी बॉटलचं झाकण, बॉटलचं 4-4 दिवसांनी म्हणजे असं झाकण ओपन केलं पाहिजे. आणि बघा ते जसं सोडावरती येतो ना फसफसून तसं येतं आणि बॉटल तुमची फटण्याची पण शक्यता असते. आता हे मी हल्लीच तयार करायला ठेवलं आहे, बघा कसं वरती येतं ते. ॲक्च्युली हे इथंपर्यंत आहे बॉटल रिकामी वरती, पण ते आता बॉटलचं झाकण काढल्याबरोबर ते वरती आलं.
राखेबरोबरच मी आता हे केळीच्या सालीचं तयार केलेलं खतसुद्धा देणार आहे, जेणेकरून त्याला पोटॅशियम चांगल्या मिळेल. आणि दोन्ही खतं बघा एकदम फ्रीमध्ये आपल्याला मिळणारी आहेत. असं नाही की कोणतं खत आपल्याला विकतच आणायला पाहिजे. आणि खरं तर खाण्याच्या ज्या वस्तू आपण खाण्यासाठी वापरतो तर त्याच्यासाठी अशा घरगुतीच वस्तू वापरल्या पाहिजे. राख तर तुम्हाला कुठेही मिळते, खरं तर शहरामध्ये ती आम्हाला आता मिळत नाही, पण आमच्या कॉलेजवरच्या गुंजन मॅडमने दिल्यामुळे मलाही ती अगदी फ्रीमध्ये मिळालेली आहे. नाही तर मग कोणाकडून तरी अशी मागून घ्यावी लागते. खेड्यामध्ये हा काही एवढा प्रश्न येत नाही. तसा खत घालण्यापूर्वी आधी आपण माती मोकळी करून घेऊया. याच्यामध्येच एक मिरचीचं झाड आलं आहे, किती छान आलं आहे ते बघा. आणि हे आहे ते भेंडीची मी टाकलेले होत्या बिया दोन. टोमॅटो हे आपणच आलेले आहे त्याच्यामध्ये उगवून, हे काही मी लावलेले नाही आहेत. आणि लाल भाजीच्या बिया पण मी थोड्याशा टाकलेल्या होत्या. आता माती आपण सगळीकडून अशी मोकळी करून घेऊ आणि मग नंतर आपण त्यामध्ये खत देणार आहोत, म्हणजे ते खत मुळापर्यंत जाईल. माती मोकळी करून झाल्यानंतर आता हे जे आपण राख आणि लेंडीचं खत जे मिक्स केलं तर ते खत टाकून घेऊया सगळीकडे. आणि त्यानंतर मग आपण केळीच्या सालीचं खत मिक्स केलेलं पाणी आहे तर ते पाणी घालणार आहोत. इथे आहे मोगरा, मोगऱ्याला थोडंसं घालूया. आणि गुलाब आहे तिथे, इथे पण मी गुलाब लावलेला आहे. कांदी अशीच कोचून ठेवलेली तर ती सुद्धा छान आली, तिला सुद्धा थोडंसं घालूया. आणि आता आपण केळीच्या सालीचं जे लिक्विड खत मिक्स केलं होतं तर ते पाणी घालणार आहोत सगळ्याच इथल्या झाडांना. ते हळदीची पानं पूर्णपणे सुकलेली आहेत. आता हळद तयार होत आलेली असणार आहे. तर ना हळदीची ही पानं आपण माशाच्या आमटीसाठी आपण ही पानं, सुकलेली पानं जरी काढून ठेवली ना तरी सुद्धा वास छान येतो आमटीला. आता ही काढते अशी थोडीशी. सुकलेल्या पानांना सुद्धा काढताना खूप मस्त वास येतो हळदीचा. आणि ही सुकलेली पानं आपण एखाद्या कॅरी बॅगमध्ये जसं आपण तमालपत्र ठेवतो तसं ठेवायचं. आणि ज्यावेळेला आपण माशाची आमटी करू तर त्याच्यामध्ये टाकले तर आमटीला सुद्धा छान वास येतो. म्हणून ही हळदीची सुकलेली पानं काढून ठेवायची. तर ही एवढी चांगली सुकलेली पानं आणि चांगली आहेत ती मी काढली आहेत. आणि आता हे मी ठेवणार कॅरी बॅगमध्ये. तर हे असं आपलं आज लसणाला खत घालून झालेलं आहे. बघूया आता यानंतर त्याची कशी ग्रोथ होते तेही तुम्हाला नंतर मी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये त्याचं अपडेट दाखवेनच. आणि मिरचीसुद्धा किती छान आली आहे बघा, एकच रोप आलं आहे त्याच्यामध्ये पण मस्त आलं, म्हणजे मी ते लावलं आहे आलं नाही आहे पण छान आलं आहे. आणि आता भेंड्यासुद्धा आपल्याला वरती पण आहेत आणि इथे सुद्धा आहेत बघा, त्यालासुद्धा धरायला लागली भेंडी छोटीशी सुद्धा मी 3-4 लावलेली आहेत, त्याला सुद्धा भेंड्या लागायला लागलेत. यावेळेला भेंडी आपल्याला भरपूर मिळणार. ही काय तर गवत आहे. भेंड्या, लसूण आणि हळदसुद्धा काढतानाचा मी व्हिडिओ करणारच आहे, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्णपणे बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच.